आपण पाहत आहात सच का साथ SS न्यूज। वंचित बहुजन आघाडीचे नेते गोविंद मगर पाटील यांनी लातूर मुरुड राष्ट्रीय महामार्ग 63 निष्क्रिय दर्जाचे काम होत असलेली तक्रार दाखल केली आहे। मित्रांनो, रामेगावमध्ये जो रात्री अपघात झाला, ST महामंडळाची बस पलटी झाली रामेगाव पाटीला, त्याचे कारण म्हणजे गुत्तेदार 50% आणि महामार्ग समिती 50% आहे। त्याचे कारण मला आज समजले आहे। एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा कुठलीही सेफ्टी नाही तिथे आणि कृती समिती नुसती नौटंकी करत आहे। कृती समिती नौटंकी करत आहे। मी आज बघितलेलं आहे त्यांचं काय काय काळं बेर आहे ते मी लवकरच उघडं करणार आहे। माझा विश्वास आणि आमचा कुणाचाच विश्वास महामार्ग कृती समितीवर राहिलेला नाही। माणसं मरण्याची शक्यता आहे। एवढी परिस्थिती वाईट आहे सध्या रोडची। महामार्ग एवढं मोठं काम चालू असताना एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। मी मुरडाकुल्यापासून कमीत कमी रामेगाव आणि बोरगावपर्यंत आता चेक केलं आहे आणि काम स्वतः उभारून करून घेतलेलं आहे। साधं त्यांच्याकडे सेफ्टीसुद्धा नव्हती। सेफ्टीचे कामसुद्धा आम्हाला करावं लागलं। मी पुण्याहून येऊन काम करून घेतलं आहे। मी सेफ्टीचंसुद्धा समोर उभारून काम करून घेतलं आहे। आता सध्या तेच काम चालू आहे। साधा ह्यांचे ज्यानं काहीच करणं झालं नाही, नुसते नौटंकी करतात चाले। पेपरला बातम्या हे करा ते करा, काम करण्याचं हे नाही। असं करू नका बाबांनो, कामं करा। नौटंकी नुसतं पेपरला देऊन राजकारण किंवा समाजकारण होत नसतं बाबांनो। काम करावं लागतं ग्राउंड लेवलवर, तेव्हा कळतं। चला, काम झालेलं आहे आज। उद्या पाहू, आता उद्या त्याला कारवाई पुढील चालू होईल।